आता आपण याच्यापूर्वी 23 जानेवारी 2022 ला जो राज्यसेवा प्रिलिमचा पेपर पाहिला, त्याच्यातलं पॉलिटिकल डिस्कशन पाहिलेलं आहे. नंतर जो 21 मार्च 2021 ला जो राज्यसेवा प्रिलिमचा पेपर पाहिला, त्यातलं पॉलिटिकल डिस्कशन पाहिलेलं आहे. आता 17 फेब्रुवारी 2019 ला जो राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचा पेपर झालेला आहे, त्या पेपर मधले आपण पॉलिटीचे काय डिस्कशन आहे, प्रिलिमचे क्वेश्चन, त्यातला एक्सपेक्टेड एरिया आणि त्याचं काही एखादा क्वेश्चनचं काही लॉजिक आहे का, करंटशी रिलेटेड काही आहे का, तर ते पाहूयात आपण. 21 पासूनचे प्रश्न याच्यात आहेत. पहा, आता तुम्ही काय करा, हे डिस्कशन पाहत असताना किंवा तुम्ही तुमच्या स्वतःचंही राज्यसेवा प्रिलिमच्या पेपरचा अनालिसिस करताना टॉपिक साईडला काढून ठेवायचा की कुठल्या कुठल्या टॉपिकवर प्रश्न आले. त्या टॉपिकवर दोन प्रकारच्या मेथड आहेत. एक आपल्याला अभ्यास करताना एक होरिझॉन्टल मेथड लागते आणि दुसरी व्हर्टिकल. होरिझॉन्टल जे आहे, मग ते कुठल्याही एरियातून क्वेश्चन आलाय की होरिझॉन्टल म्हणजे लक्ष्मीकांत काय काय करायचे किंवा पंचायत राज मधलं काय काय करायचे हे बघणं गरजेचं आहे. दुसरं व्हर्टिकल म्हणजे आता तुम्हाला टॉपिक कळला. आता मी म्हटलं आपण मागचा जेव्हा पेपर पाहिला 21चा, त्याच्यात 15 पैकी 4 क्वेश्चन हे पार्लमेंटवर आहेत. मग पार्लमेंट संदर्भात तुम्ही डिटेल करणं, व्हर्टिकल स्टडी करणं, जास्तीत जास्त त्याचं खोल जाणं हे तिथं अपेक्षित असतं. आता यातला आपला पहिला प्रश्न पहा काय, 1947चा कायद्याविषयी विचारलेला आहे. आता हे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडचा जो आपला टॉपिक आहे, सुरुवातीचा पहिला टॉपिक तो आहे. तर जनरली याच्यावर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे त्याच्यात 1909 एक विचारलं जातं, 1919 विचारलं जातं, 1935च्या कायद्यासंदर्भात अधिकाधिक क्वेश्चन या 3 कायद्यासंदर्भात विचारले जातात. पण तुम्ही हे करून ठेवणं गरजेचं आहे. आता 1947 विचारलाय, तर 1947 संदर्भात काय काय ते बघा. एक तर संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. दुसरं, संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. तिसरं, जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून काम करत होती तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र प्रसाद असत. चौथं, जी संविधान सभेची सदस्य संख्या होती 389, त्याच्याऐवजी 299 पर्यंत आहे. त्याच्यातलं आपल्याला बरोबर स्टेटमेंट आहे ते 3 मध्ये आहे. पहिलं क स्टेटमेंट चुकीचं आहे. जेव्हा विधिमंडळ संस्था म्हणून काम करायची तेव्हा तिचे अध्यक्ष असायचे ग वा मावळणकर, डी व्ही मावळणकर. 1946 ते 1956 इतके दिवस आपले लोकसभेचे अध्यक्ष होते. आणि जेव्हा जी संविधान निर्मिती म्हणून कामकाज करायची तेव्हा तिचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. हा प्रश्न क्लिअर झाला. आता या कायद्याने आणखी काय काय तरतुदी केल्यात बघा. एक तर व्हाईसरॉयचं पद रद्द झालं. प्रत्येक डोमिनियन म्हणजे भारत आणि पाकिस्तानासाठी एक गव्हर्नर जनरल नियुक्त करण्यात आला, जो ब्रिटिश राजाकडून नियुक्त केला जायचा. आणि तो नियुक्त करताना प्रत्येक डोमिनियनचं जी काही कॅबिनेट असेल त्या कॅबिनेटच्या ऍडवाइस थ्रू ब्रिटिश राजा नियुक्त करायचा. हे पहिलं स्टेटमेंट. दुसरं, 1858 ला जे सेक्रेटरी ऑफ स्टेट हे पद निर्माण केलं होतं ते पद रद्द करण्यात आलं. पण सेक्रेटरी ऑफ स्टेटचं काम राष्ट्रकुल सचिवाकडे देण्यात आलं. हे यातले आणखी 2 महत्वाचे मुद्दे आहेत. आता संविधान सभेची 389 संख्या जी होती ती 299 झाली, कारण पाकिस्तान वेगळं झालं, ते सदस्य आपोआपच कमी झालेले आहे. म्हणून आता हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड संदर्भात तुम्ही 1909चा कायदा केला पाहिजे, 1919चा केला पाहिजे, 1935चा. याशिवाय नवीन जी लक्ष्मीकांतची जी 6th एडिशन आलेली किंवा रिवाईज आलेली आहे एडिशन, त्याच्या संदर्भात काही कायदे नव्याने इंट्रोड्यूस केलेले आहेत. तर जनरली मग त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून ते कायदे पण बघून ठेवणं गरजेचं आहे. मग याच्यातून तुम्हाला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड या टॉपिकवर भर देणं गरजेचं आहे, हे स्पष्ट होतं. ठीक आहे, ओके. हा प्रश्न आपण जो 23 जानेवारी 2022चा राज्यसेवा प्रिलिमचा पेपर आहे त्याच्यातला क्वेश्चन नंबर 75 किंवा 76 आहे. त्याच्यात आपण 44व्या घटना दुरुस्तीनं राष्ट्रीय आणीबाणीत काय काय बदल केले हे आपण एकदम डिटेलमध्ये पाहिलेले आहे. तर काय बदल केलेला नाही, तरतूद केलेली नाही हे इथे विचारलंय. आपण त्याच्या जवळपास 8 का 9 तरतुदी पाहिल्या होत्या की 44व्या घटना दुरुस्तीने काय काय केलं जातं. कॅबिनेटच्या लेखी शिफारशीशिवाय राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकत नाही, ही केलेली आहे. अंतर्गत अशांतताऐवजी सशस्त्र बंडाळी हा शब्द प्रयोग हेही केलेला आहे. आर्टिकल 19 अंतर्गत जे 6 फंडामेंटल राईट आहेत ते केवळ युद्ध अथवा परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करणाऱ्या आणीबाणीच्या वेळेसच निलंबित करता येतील. सशस्त्र बंडाळीच्या कारणास्तव निलंबित करण्यात येणार नाहीत. आणि 4थं स्टेटमेंट आहे, हे पण बरोबर आहे पहिलं 3रं स्टेटमेंट. मग याची प्रोव्हिजन कुठं आहे, आर्टिकल 258 मध्ये आहे.
चौथं काय आहे, जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू ठेवण्यास विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणे आवश्यक आहे. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. इथं कोणत्याही सभागृहानं नाही तर लोकसभेने आहे. ठीक आहे, त्यालाही 1/10 मेंबरचा पाठिंबा लागतो. स्पीकरकडे द्यावं लागतं, स्पीकर नसतील तर प्रेसिडेंटकडे द्यावं लागतं आणि मग ते मंजूर केलं जातं. हे लक्षात ठेवा. तर 44व्या घटनादुरुस्तीने राष्ट्रीय आणीबाणीत जवळपास 9 बदल केलेले आहेत. अंतर्गत अशांतता, सशस्त्र बंड, त्याच्याऐवजी कॅबिनेटची लेखी शिफारस, संसदेच्या मान्यतेचा कालावधी 2 महिन्याऐवजी 1 महिना. नंतर राष्ट्रीय आणीबाणी प्रत्येक 6 महिन्यांना जो पिरियॉडिकल रिव्ह्यू आहे, पिरियॉडिकल सँक्शन आहे ते आहे. विशेष बहुमत, स्पेशल मेजॉरिटीची तरतूद. नंतर रिओकेशन करण्यासाठी 1/10 लोकसभा सदस्य, जो चौथा मुद्दा आहे तो इथं लोकसभेचं लागतं, स्पीकर म्हटलंय तिथं. नंतर 38व्या घटना दुरुस्तीनं सांगितलं होतं की ज्युडिशियल रिव्ह्यू करता येणार नाही. 44व्या घटना दुरुस्तीनं सांगितलं की ज्युडिशियल रिव्ह्यू करता येईल, जे मिनर्वा मिल्क केस मध्ये पण सांगण्यात आलं होतं. 358 आर्टिकल 19 संदर्भात आणि 359 20-21 सोडून बाकीच्या फंडामेंटल राईट संदर्भातली जी तरतूद आहे ते. 44 राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात 44वी घटना दुरुस्ती, 42वी घटना दुरुस्ती आणि 38वी घटना दुरुस्ती महत्वाचा आहे. 2022चा जो आपण पेपर डिस्कस केला आहे त्याच्यात आपण याच्यावर डिटेल बोललेलं आहे. परत आपल्या याच्यात वेळ जाऊ नये म्हणून आपण रिपिटेशनच आहे, पण ते टाळण्यासाठी मग इथं जास्त बोलत नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. पुढच्या प्रश्नात काय म्हटलंय की खालील विधाने विचारावी. मूळच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद होती. दुसरं, 1961च्या 11व्या घटना दुरुस्तीने उपराष्ट्रपतीच्या निवडीची पद्धत बदलण्यात आली. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहाच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवड मंडळाकडून केली जाते, तर नाहीये, निर्वाचित नाहीये, तर नॉमिनेटेड पण याच्यात सहभागी होतात. इलेक्टेड प्लस नॉमिनेटेड दोन्ही पण असतात, हे लक्षात ठेवा. व्हाईस प्रेसिडेंटसाठी. चौथं, इलेक्ट्रल कॉलेज अपूर्ण होतं, या कारणास्तव उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही. तर हेही बरोबर आहे. राष्ट्रपतीचा असू द्या किंवा व्हाईस प्रेसिडेंटचा असू द्या, तर त्यांचं मतदान यादी अपूर्ण होती, निवड मंडळ अपूर्ण होतं म्हणून आव्हान देता येत नाही. जनरली काय होतं, आता राष्ट्रपतीच्या निवडणुकीला मी 2022चा जो पेपर पाहिला त्यात आपण सांगितलं की प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट यावेळेस प्रश्न एक्सपेक्टेड आहे इलेक्शन असल्यामुळे. त्यावेळेस 2022ला राष्ट्रपतीवर 2 प्रश्न आलेले आहेत, त्यावेळेस उपराष्ट्रपती राहिला. ठीक आहे, बघा आता राष्ट्रपतीचं जे निवड मंडळ असतं त्याच्यात कोण कोण असतं की लोकसभेचे, राज्यसभेचे इलेक्टेड मेंबर आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे इलेक्टेड मेंबर, ते युटीतल्या दोन युटीतले बी इलेक्टेड मेंबर असतात. आता हे जर मतदार यादी अपूर्ण आहे, जनरली होतं काय, कधी कधी बायपोल होत असतं, कधी कधी एखाद्या सदस्याचा मृत्यू होत असतो, कुणीतरी राजीनामा देत असतं. या कारणामुळे कायम देशभरात इलेक्शन प्रक्रिया चालू असते, विधानसभेची असेल, राज्यसभेची असेल, लोकसभेची असेल. त्यामुळे हे निवड मंडळ कधीच पूर्ण असू शकत नाही, म्हणून त्या कारणावरून त्याला चॅलेंज करता येत नाही. पहिले 2 स्टेटमेंट बरोबर आहेत, तिसरं का चुकीचं आहे हे आपण बघितलं. आता जे व्हाईस प्रेसिडेंट संदर्भात काय विचारलं जाऊ शकतं, एक ते युएसए कोण घेतलंय आपण, संसदेचे सर्व सदस्य मतदान करतात, गुप्त मतदान पद्धत असते. उपराष्ट्रपती होण्यासाठी काय क्वालिफिकेशन आहे हे बघणं गरजेचं आहे. भारताचा नागरिक असावा, 35 वर्ष असावं, राज्यसभेचा मेंबर होण्याची पात्रता असावी, लाभाचं पद नसावं, या तरतुदी संविधानानं सांगितलेल्या आहेत. मग आपण बघितलं पाहिजे व्हाईस प्रेसिडेंटची सिक्वेन्स काय आहे, त्याचा पदावर असताना कोणाचा मृत्यू झालाय का, बिनविरोध कोण कोण झाले, कोण 2 वेळा झाले, परत कुठले व्हाईस प्रेसिडेंट हे प्रेसिडेंट झाले, कुठले व्यक्ती हे व्हाईस प्रेसिडेंट हे प्रेसिडेंट झालेले नाही, हे बघणं गरजेचं आहे. किती मतदारांचा त्याला पाठिंबा असावा, किती अनुमोदन असावं, प्रस्ताव असावा, डिपॉझिट किती असतं, शपथेचं आर्टिकल काय आहे, शपथ कोण देतात, कालावधी किती आहे, रिमूव्हलचं ग्राउंड काय आहे, त्याचं रिझोल्युशन फक्त राज्यसभेतच इंट्रोड्यूस केलं जातं रिमूव्हलचं. जर व्हाईस प्रेसिडेंटचं पद रिक्त झालं तर त्याचं इलेक्शन ऍज सून ऍज पॉसिबल घेतलं जातं, त्याच्यासाठी कालावधीची मर्यादा नाही. निवडणुकीचा वाद सुप्रीम कोर्टात जातो, सुप्रीम कोर्टाचा निर्णय फायनल असतो. महत्वाचे आर्टिकल 64 असेल, जो एक्स ऑफिसर चेअरमन म्हणून राज्यसभेचा असतो. 65 मध्ये राष्ट्रपती म्हणून जेव्हा काम करतो त्याच्या संदर्भातला असेल.
66 असेल, 67 असेल, 69 मध्ये ओत आहे, 70 असेल, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंटच्या इलेक्शनचा कायदा 1952 आहे, ते बघणं गरजेचं आहे. राज्यसभेचा चेअरमन म्हणून त्याला वेतन मिळतं, ते बघितलं पाहिजे. परत राज्यसभेचं जसं लोकसभेच्या स्पीकरचं पॅनल ऑफ चेअरपर्सन असतं, तसंच राज्यसभेच्या चेअरमनचं नसतं तर व्हाईस चेअरपर्सनचं असतं, ते बघणं गरजेचं आहे. या सगळ्या मुद्दे तुम्ही मुद्दे बघितले पाहिजेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्राच्या राज्यपालासंदर्भातला आहे. एक अँग्लो इंडियन जमातीतील एकाच विधान परिषदेवर नामनिर्देशित, विधान परिषदेवर नाही तर विधानसभेवर आहे. विधान परिषदेवर ते 12 सदस्य नेमतच असतात, राज्यपाल. दुसरं, मग याचा आर्टिकल 333 आहे, जे विधानसभेवर नेमलं जातं ते 333 आहे. आर्टिकल बघा, हे 4 आर्टिकल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक आर्टिकल 330, 331, 332, 333. 330 मध्ये लोकसभेत अँग्लो इंडियनच्या मेंबरशिप संदर्भात आहे. 332 मध्ये लोकसभेत SC STच्या रिझर्वेशन संदर्भात आहे. 331 मध्ये विधानसभेत SC STच्या रिझर्वेशन संदर्भात आहे आणि 333 मध्ये विधानसभेवर अँग्लो इंडियन संदर्भातला आहे. दुसरं स्टेटमेंट काय म्हटलंय, अँग्लो इंडियन जमातीतील किमान दोघास विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतात, तर नाही करू शकत, विधानसभेवर नाही करू शकत. तर ते क्लास जो असतो, कोऑपरेटिव्ह सोसायटी, लॉ, आर्ट, सोशल सायन्स आणि सोसायटी जे काय सायन्स मधला आणि सोशल सायन्स मधला एखादा तज्ञ व्यक्ती असेल तर त्याला नेमता येतं, त्याच्या संदर्भातली प्रोव्हिजन आहे. बघा, तिसरं स्टेटमेंट आहे, राज्यघटनेच्या अनुच्छेद 371(2) अन्वये विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आलेली महाराष्ट्राच्या राज्यपालावर, तर ती देण्यात आलेली आहे का? तर देण्यात आलेली आहे. चौथं, ते राज्यघटनेच्या अनुच्छेद 31(a) खाली सक्तीने खाजगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधाचं विधेयक राष्ट्रपतीच्या विचारासाठी राखून ठेवू शकत नाहीत, हे ठेवू शकतात, म्हणून हे स्टेटमेंट चुकीचं आहे. बघा, आता याच्या पुढे काय विचारलं जाऊ शकतं, महाराष्ट्राचे राज्यपाल जे आहेत त्याचा आपण बघितला, 104व्या घटना दुरुस्तीने अँग्लो इंडियन सदस्य लोकसभेत आणि विधानसभेत नेमण्याची तरतूद रद्द करण्यात आलेली, ती वाढवण्यात आलेली. 104वी घटना दुरुस्ती 2019 आहे. 371 मध्ये गुजरात आणि महाराष्ट्र संदर्भातले तरतूद आहेत. म्हणजे विदर्भ, आपल्या महाराष्ट्रापुरतं बोललं तर विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र असे वैधानिक विकास महामंडळ आहेत. ते वैधानिक विकास महामंडळाचे जे दरवर्षी अहवाल विधानसभेवर सादर करणं, त्याच्यात निधीचं समान वाटप करणं, हा प्रश्न जी आता मे महिन्यात राज्यसेवा मेन्स झाली त्याच्या संदर्भात आर्टिकल 371 विषयी त्याच्यात प्रश्न विचारला झालेला. मग आपण 2021चा जो पेपरचं डिस्कशन केलं त्याच्यात बघितलं आहे, राज्यपाल कोणकोणते बिल राष्ट्रपतीच्या मान्यतेसाठी रिझर्व्ह ठेवतात त्याचे आर्टिकल आहे. जेव्हा हायकोर्टच्या पोझिशन धोक्यात येते संबंधित हायकोर्ट स्टेट मधल्या, तर ते बिल बाइंडिंग असतं प्रेसिडेंटच्या सँक्शनसाठी रिझर्व्ह ठेवणं. मग त्याच्या पलीकडे बघितलं तर संविधान विरोधी असेल, DPSP विरोधी असेल, देशविरोधी असेल, राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचं असेल आणि जे आता आपल्या ऑप्शन 4 मध्ये म्हटलंय असे सगळे विधेयक हे राखीव ठेवू शकतात, पण त्यातलं हायकोर्टची पोझिशन धोक्यातलं बिल असेल तर ते रिझर्व्ह ठेवणं बाइंडिंग आहे. ठीक आहे, तो व्हिडिओ पाहून घ्या, त्या व्हिडिओमध्ये हा पॉईंट कव्हर होत आहे. 25 नंबरचा प्रश्न पाहिला, खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही, मॅच द पेअर आहे. मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन मधला आहे हा मुद्दा आहे. 11 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला, हाच प्रश्न लगेच जुळत नाही. 11 डिसेंबर नाही तर 13 डिसेंबर आहे, लगेच हाच रद्द होतो. 29 ऑगस्ट 1947 ला ड्राफ्टिंग कमिटीची स्थापना, बरोबर आहे. 26 नोव्हेंबर 1949 ला कॉन्स्टिट्यूशन अडॉप्ट, इनॅक्ट आणि स्वतःलाच अर्पण केलेलं आहे.
24 जानेवारी 1950ला संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. हे 4 मुद्दे आहेत. आता याच्या संदर्भात काय आहे की आपण बघितलं पाहिजे कॉन्स्टिट्यूशन मेकिंग मध्ये 4 जे वर्ष असतील त्या वर्षातल्या महत्वाच्या तारखा आहेत त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1946 मध्ये आपण बघितलं 1946 11 डिसेंबर सॉरी आधी 9 डिसेंबर 11 डिसेंबर आणि 13 डिसेंबर या तारखा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 9 डिसेंबरला पहिली मीटिंग झाली, 11 डिसेंबरला प्रेसिडेंट कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे इलेक्ट केले आणि 13 डिसेंबरला ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मूव्ह केलं. 1947 ला जर बघितलं तर 22 जानेवारी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मंजूर झालं. नंतर 28 एप्रिलला, नंतर 3 जूनला, 28 एप्रिलला माउंट बॅटन प्लॅन चा असेल, 3 जूनला जे 28 एप्रिलला 6 स्टेट जॉईनिंगचा आहे, 3 जूनला माउंट बॅटन प्लॅन आहे, 22 जुलैला नॅशनल फ्लॅग अडॉप्ट करणं आहे, 29 ऑगस्टला ड्राफ्टिंग कमिटी आहे, 17 नोव्हेंबरला पार्लमेंट संदर्भात राज्यसभे संदर्भातला तरतूद आहे. परत 1949ला जर बघितलं, मे 1949ला आपण राष्ट्रकुल सदस्यत्वाला रॅटिफिकेशन दिलं होतं आणि 26 नोव्हेंबर 1949ला 284 सदस्यांनी त्याच्यावर सह्या केल्या होत्या. मग 24 जानेवारी ही जी तारीख आहे, 24 जानेवारीला काय काय घटना झाल्यात? एक तर अँथम स्वीकारलं गेलं, नॅशनल सॉन्ग स्वीकारलं गेलं, फर्स्ट प्रेसिडेंटची इलेक्शन झालं आणि फायनल सेशन जे आहे ते झालेलं आहे. या 4 घडामोडी 24 जानेवारी 1950ला झालेल्या आहेत. मग आता या टॉपिक मध्ये ज्या काही मेजर कमिटी असतील, मायनर कमिटी आहेत त्या बघणं गरजेचं आहे. ड्राफ्टिंग कमिटी आहे ती डिटेल मध्ये बघणं गरजेचं आहे. त्याचे सिम्बॉल काय होतं, कायदेशीर सल्लागार कोण होतं, सचिव कोण होतं, मुख्य ड्राफ्ट्समन कोण होतं, कोणत्या प्रांताला किती जागा मिळाल्या, कुठल्या पक्षाला किती मिळाल्या, 8 अपक्ष होते, मग कुठल्या पक्षाला एक जागा मिळाली, या सगळ्या गोष्टी बघून ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. 26वा मुद्दा क्वेश्चन पहा. राज्य विधिमंडळाने संसद संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात, तेव्हा राष्ट्रपती काय करतात याच्यातलं बरोबर विचारलं. हा मुद्दाही आपण 2-3 वेळा डिस्कस केलाय की राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारासाठी राखून ठेवणाऱ्या बिलासंदर्भात एक विधेयकाला मान्यता देतात किंवा राखून ठेवू शकतात, बरोबर. पुनर्विचारासाठी पाठवू शकतात, बरोबर. राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने 3 महिन्यात याच्यावर सही केली पाहिजे, तर हे नाहीये. पुनर्विचारात परत पाठवले विधेयक राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केले तर त्यास 6 महिन्याच्या आत कालावधीत संमती दिली पाहिजे अशी तरतूद आहे. तर यातलं हेही स्टेटमेंट चुकीचं आहे. राष्ट्रपतीवर राज्य विधिमंडळानं काय सल्ला दिलाय हे बंधनकारक नसतं. आर्टिकल 200 आहे, आर्टिकल 201 आहे, जे राष्ट्रपतीच्या मान्यतेसाठी राखीव ठेवलेलं असतं त्या बिला संदर्भातलं आहे. जर राष्ट्रपतीने मान्यता नाकारली तर ते बिल एंड होतं तिथं, त्याचा कायदा बनत नाही. आणि जेव्हा राज्यपाल हे राष्ट्रपतीच्या विचारासाठी बिल रिझर्व्ह ठेवतात तेव्हा राज्यपालाचा त्या बिल संदर्भातला रोल संपलेला असतो. ठीक आहे. आता राष्ट्रपतीनं ते बिल राज्य विधानसभेकडे पाठवलं तर राज्य विधानसभेने ते 6 महिन्यात परत पाठवावं लागतं, हे राज्य विधानसभेवर बंधनकारक. मग आपण याच्या आधी पण बघितलेलं आहे, राज्यपालाचे आर्टिकल बघणं गरजेचं आहे. राज्यपाल नेमण्याची पद्धत आपण कॅनडाकडून घेतली. सुप्रीम कोर्टानं त्याच्या संदर्भात सांगितलंय की 1997 ला सांगितलंय की राज्यपाल पद हे कुठली नोकरी नाहीये, एम्प्लॉयमेंट नाहीये, तर ते मूळ एक स्वतंत्र पद आहे, हे लक्षात ठेवायचं. मूळ कच्च्या मसुद्यात अशी तरतूद होती की राज्यपालाची नेमणूक ही डायरेक्ट इलेक्शन थ्रू करावी. याच्या संदर्भातले आर्टिकल 153 ते 167 आहेत, पार्ट 6 मध्ये उल्लेख आहे. 7व्या घटना दुरुस्तीने 2 किंवा अधिक राज्यासाठी एक राज्यपालाची नेमणूक केलेली आहे. ऑफिस ऑफ गव्हर्नर जे आहे ते 1935च्या कायद्यात उल्लेख करण्यात आलेला आहे. संविधानाने राज्यपालासाठी 2 पात्रता सांगितलेल्या आहेत, एक तर तो भारताचा नागरिक असावा आणि वयाचे 35 वर्ष पूर्ण असावे. या 2च पात्रता राज्यपाला संदर्भात संविधानात सांगितल्या. बाकीच्या ज्या पात्रता आहेत त्या वेगवेगळ्या कायद्याने किंवा परंपरेनं निर्माण करण्यात आल्या. त्याला शपथ हायकोर्टाचे चीफ जस्टिस देतात, 5 वर्ष कालावधी असतो. राष्ट्रपतीच्या मर्जीपर्यंत ते पद धारण करतात, कार्यकाळाची सुरक्षितता नाही, कारण राष्ट्रपती मर्जीपर्यंत आहे म्हणल्यावर कार्यकाळाची सुरक्षितता नाही. रिमूव्हलचे ग्राउंड संविधानात मेन्शन नाही.
त्याचे एक्झिक्युटिव्ह पॉवर काय आहेत, लेजिस्लेटिव्ह पॉवर काय आहेत, फायनान्शियल पॉवर काय आहेत, ज्युडिशियल पॉवर काय आहेत, हे बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याचं ऑर्डिनन्स, पार्डनिंग पॉवर, कॉन्स्टिट्युशनल डिस्क्रिशन आणि सिच्युएशनल डिस्क्रिशन हेही बघून ठेवणं गरजेचं आहे. हे सगळे मुद्दे राज्यपालासंदर्भात विचारले जाऊ शकतात. पुढचा मुद्दा पहा, ज्युडिशियल रिव्ह्यू मध्ये संदर्भात विचारलेला आहे. याच्या पूर्वीच्या क्वेश्चन मध्ये आपण ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम पाहिलं, आता ज्युडिशियल रिव्ह्यू पहा, PIL पण विचारलं जाईल. आता ज्युडिशियल रिव्ह्यू हा आपल्याला एक 27 नंबरचा टॉपिकच आहे स्वतंत्र, म्हणजे लक्ष्मीकांत सरांनी दिलेला आहे. आपण त्याच्यात जर बघितलं काय सुचवते असं विचारलं याच्यातलं, कायद्याची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा न्यायालयीन अधिकार आहे. हा मुद्दा यातला सगळ्यात महत्वाचा आहे, म्हणून ते आपला आन्सर आहे. कायद्याची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मकता, जर संसदेने काही कायदा केलाय किंवा एखाद्या एक्झिक्युटिव्ह बॉडीने एखादं लेजिस्लेशन केलंय, ते व्हॅलिड आहे का नाही, कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्याचा उल्लेख आहे की नाही, कॉन्स्टिट्यूशनला रिलेव्हंट आहे की नाही, हे बघण्याचा अधिकार ज्युडिशियल रिव्ह्यूतून केला जातो. ज्युडिशियल रिव्ह्यूचा उगम आणि विकास अमेरिकेत झालेला आहे. त्याचं महत्व काय काय आहे, संविधानाची सर्वोच्चता सिद्ध करणं, संघराज्यात संतुलन साधणं आणि फंडामेंटल राईटचं संरक्षण करणं, याच्यासाठी ज्युडिशियल रिव्ह्यूची पोझिशन आहे. कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू ही फेज नाही, हे लक्षात ठेवा. युएसए पेक्षा कमी स्कोप असतो आपल्याकडे ज्युडिशियल मध्ये. युएसए मध्ये ज्युडिशियल सुप्रिमसी आहे, ब्रिटिशामध्ये कॉन्स्टिट्यूशनल तिथे पार्लमेंटरी सुप्रिमसी आहे, आपल्याकडे कॉन्स्टिट्युशनल सुप्रिमसी आहे. 9व्या परिशिष्टात जे काही अमेंडमेंट ऍक्ट टाकलेले आहेत, तर त्याच्या संदर्भातलं आयर कोलो केस होती. त्याच्यात सांगितलं की 9व्या शेड्यूल संदर्भातले जे काही आर्टिकल असेल त्याला ब्लँकेट इम्युनिटी दिली जाणार नाही. 24 एप्रिल 1973 म्हणजे केसनॉन भारतीय केसचा जो निर्णयाची तारीख आहे त्याच्यापासूनचे जे काही कायदे 9व्या शेड्यूल मध्ये टाकलेले असतील त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू करता येईल. या सगळ्या बाबी याच्यात आहे. ठीक आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू कुठल्या कुठल्या याचं करता येतं, ही वेळोवेळी जे काही मुद्दे तुमच्या अभ्यासात येतील ते साईडला काढून ठेवणं गरजेचं आहे, त्याचा अभ्यास करणं गरजेचं. पुढचा मुद्दा पहा, 28 नंबरचा क्वेश्चन, खालील विधान कोणते विधानापैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेलं आहे. एक, आताच वरच्या मुद्द्यातच आपण हा मुद्दा पाहिलेला आहे. राज्यपाला संदर्भातला जो 26 नंबरचा क्वेश्चन मागितलाय त्याच्यातच याच्यात सगळं डिटेल डिस्कशन केलंय. राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती ही भारतीय संघातील इतर दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे. यांनी संविधान राज्यघटनेत विचारलंय. राज्यघटनेत दोनच निकष आहेत, एक नागरिक आणि दुसरं 35 वय. बाकी सगळं संविधानात नाहीये, त्यामुळे ते रद्द करण्याला काहीच हरकत नाही. दुसरं, देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्याची खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील किमान एक न्यायाधीश मुस्लिम असला पाहिजे, अशी काही तरतूद नाही संविधानात. तिसरं, संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचाच असला पाहिजे, अशी काही तरतूद नाही. ते एक परंपरा आहे, ते घेतलेलं आहे. त्यामुळे याचा पर्याय क्रमांक 3 आहे, एकही स्टेटमेंट बरोबर नाही. आता हा जो प्रश्न बघितला, हा प्रश्न बघा, त्यांना पहिल्या ऑप्शन मध्ये राज्यपाल विचारलाय, दुसऱ्या ऑप्शन मध्ये सुप्रीम कोर्ट विचारलं, तिसऱ्या याच्यात पॅक विचारलेला आहे. हे आपल्याला रिलेट करता आलं. सुप्रीम कोर्टच्या जजसाठी काही निकष नाहीये. तर पॅक बघा, पार्लमेंटरी कमिटी, मी पाठीमागे सांगितलं जेव्हा प्रिव्हिलेज कमिटी बघितली आपण तेव्हा सांगितलं पब्लिक अकाउंट कमिटी, एस्टिमेट कमिटी, पब्लिक अंडरटेकिंग कमिटी या डिटेलमध्ये करणं गरजेचं आहे. कॅबिनेट कमिट्या करणं गरजेचं आहे. आता ही जी पब्लिक अकाउंट कमिटी आहे याची स्थापना 1921 ला झालेली आहे. इंग्लंडमध्ये याचं ओरिजिन आहे. 22 सदस्य असतात, 15 पैकी 7, 15 प्लस 7, 15 लोकसभा, 7 राज्यसभा, 1 वर्षाचा कालावधी असतो. 1967 ला कन्व्हेन्शन आहे, परंपरा आहे की विरोधी पक्षाचा असला पाहिजे. एस्टिमेट कमिटीची पहिल्यांदा 1921 ला आणि स्वातंत्र्यानंतर 1950 ला स्थापना झालेली. जॉन मथाई समितीच्या शिफारशीनुसार 1956 पासून याच्यात 30 सदस्य आहेत, त्याच्यापूर्वी 25 सदस्य होते. आणि एस्टिमेट कमिटीत फक्त लोकसभेचे सदस्य असतात, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तिसरी कमिटी आहे पब्लिक अंडरटेकिंग कमिटी, ही 1964 ला कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार स्थापन करण्यात आलेली. याच्यात 22+7 म्हणजे 22 सदस्य असतात, 15+7 म्हणजे 15 लोकसभेतले, 7 राज्यसभेतले. हे गरजेचं आहे. ठीक आहे. 29 नंबरचा क्वेश्चन पहा,
नुकत्याच ओडिशा विधानसभेने विधान परिषद निर्माण करण्याबाबत ठराव मंजूर केलेला आहे. दुसरं, सध्या 5 राज्यात विधान परिषद आहे. तिसरं, केरळ आणि गुजरात विधान परिषद निर्माण करण्यासंबंधीचे प्रस्ताव संसदेमध्ये प्रलंबित आहे. चौथं, विधान परिषदेमध्ये 1/12 सदस्य नोंदणीकृत पदवीधरांकडून निवडले जातात असं आपल्याला विचारलेलं आहे. आपल्याला बरोबर विचारलंय. पहिलं आणि चौथं स्टेटमेंट बरोबर आहे. 5 नाही 6 राज्यात आहे. पूर्वी 7 होतं, पण जम्मू काश्मीरचं राज्याचं युटी केलं म्हणून ते नाही. आणि केरळ आणि गुजरातचे कुठलेही प्रस्ताव प्रलंबित नाहीयेत. आता सध्या पश्चिम बंगालनं तशी शिफारस केली की आम्हाला विधान परिषद निर्माण करावी. तो ठराव मंजूर करून संसदेकडे पाठवलाय. आणि आंध्र प्रदेशनं सांगितलंय की आमची लेजिस्लेटिव्ह काउन्सिल अबॉलिश करावी, तो प्रलंबित आहे. हे 2 मुद्दे सध्याचे रिलेटेड आहे. हा जो ओडिसाचा आहे तो त्या वर्षीचा करंटचा प्रश्न होता. आता याच्यात काय काय आहेत बघा. जो विधान परिषदेचा आहे तो आपण याच्यापूर्वी डिस्कस केलेला आहे. जो 23 जानेवारी 2022 प्रश्न आहे, तर त्याच्यात आपण हा डिटेलमध्ये बघितलेला आहे की कुठल्या कुठल्या राज्यात विधान परिषद संदर्भातले काय काय तरतूद आहे. ठीक आहे, परत एकदा आपण ते रिवाइज करू. एक 6 राज्यात आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि युपी आणि बिहार. युपी आणि बिहार. आता बघा, महाराष्ट्र आणि कर्नाटकचा आणि युपी आणि बिहार या 2 राज्यात ही विधान परिषद स्थापन म्हणजे ते राज्याची विधानसभा स्थापन झाल्यापासून राज्याच्या निर्मितीपासूनच विधान परिषद आहे. जेव्हा आपण हा प्रश्न बघितला होता 2022 की महाराष्ट्राच्या विधान परिषदेला 50 वर्ष कधी पूर्ण झाले, ते 1987 ला झाले होते. तर त्यावेळेस आपण हा विधान परिषदेचा प्रश्न डिटेल डिस्कस केलेला आहे, तिथे एकदा बघून घ्या. परत केरळचं मी सांगितलं 1/12 सदस्य पदवीधर असतात, 1/12 हे शिक्षक असतात. ओव्हरऑल जर बघितलं तर 5-6 मेंबर हे इनडायरेक्टली रिलेटेड असतात. 1/6 असतात जे राज्यपालाद्वारे नियुक्त असतात, नामनिर्देशित असतात. ठीक आहे, 12 सदस्य. विधानसभेतून 1/3 असतात. हे सगळं आपण तेव्हा डिस्कस केलेलं आहे, तो व्हिडिओ पहा. मग याची स्ट्रेंथ काय काय हे पण बघून ठेवणं गरजेचं आहे. महाराष्ट्राची 78 असेल, कर्नाटकची आणि बिहारची 75 असेल, आंध्र प्रदेशची 58 असेल, तेलंगणाची 40 असेल आणि युपीची 100 असेल. मग याची मॅक्सिमम स्ट्रेंथ ही विधानसभेच्या 1/3 असली पाहिजे, मिनिमम 40 असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कुठं कुठं ते निर्माण करण्याचं किंवा रद्द करण्याची तरतूद आहे ते आपण तिथं बघितलेलं आहे, तो एकदा परत बघून घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. कोणते विधान चुकीचं आहे असं विचारलं. एक, अविश्वास ठराव हाही आपण आधीच मुद्द्यात डिस्कस केलेला आहे. जेव्हा स्थगन प्रस्ताव, हरकतीचा मुद्दा वगैरे आहे, तिथं अविश्वास प्रस्ताव आपण डिटेल डिस्कस केलेला आहे. बघा, अविश्वास ठराव कोणत्या कारणावर आधारित आहे हे सांगावं लागतं. तसं कारण सांगावं लागत नाही, हे आपल्याला माहिती आहे. स्थगन प्रस्तावाचं कारण सांगावं लागतं. पहिलं. दुसरा मुद्दा, लोकसभेत अविश्वास ठराव दाखल घेण्यासंबंधीची नियम लोकसभेच्या नियम 198 मध्ये आहे, बरोबर आहे. संविधानात त्याची तरतूद नाही. तिसरं, अविश्वास ठराव एकदा दाखल झाल्यावर तो दाखल करण्यास मंजुरी मिळाल्यापासून 10 दिवसाच्या आत चर्चेत घेतला पाहिजे, हेही आपण बघितलेलं आहे. चौथं, इटलीमध्ये सरकारला संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या पाठिंब्याची गरज असते. आता हे जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला पूर्ण नवीन नाही. मग पहिलं चुकीचं आहे. चुकीचे विधान विचारलेले आहेत आपल्याला. तर याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. बाकीचे सगळे विधान बरोबर आहे. एक चुकीचं आहे. मग आता इथं फक्त ड चा संदर्भ आलेला आहे पाठिंब्याचा, तर इथं जमलिंग होऊ शकते तुमची की इटलीचं माहित असणं गरजेचं आहे. तर इटली संदर्भातला तो विषय त्या वर्षी चर्चेत होता, तिथल्या स्टेटमेंट बरोबर आहे, त्यामुळे तो प्रश्न आला होता. बघा, परत एकदा अविश्वास ठराव आपण पाहूयात.
एक तर कारण द्यावं लागत नाही, संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्ध तो दाखल करता लागतो. राजीनामा जर अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला तर राजीनामा द्यावा लागतो. 50 सदस्यांच्या पाठिंब्याने तो दाखल करता येतो. लोकसभेच्या 198 नियमामध्ये याची तरतूद आहे. 198व्या नंबरच्या. संविधानात तरतूद नाही. लोकसभेच्या सचिवाला लेखी नोटीस द्यावी लागते. लोकसभा अध्यक्ष 10 दिवसात चर्चेला घेतात. या सगळ्या प्रोव्हिजन आहेत. इटलीमध्ये आघाडी सरकार होतं त्या वर्षी. त्या आघाडी सरकारनं मग पीएमचा पाठिंबा काढून घेण्यासंदर्भातली चर्चा होती आणि मग तो प्रश्न विचारलेला गेला. ठीक आहे. आता आपण याच्यातला लोकसभेचा जो अविश्वास ठराव आहे ते बघून ठेवणं गरजेचं आहे. तसाच जसा अविश्वास ठराव आहे विरोधी पक्ष मानतात, तसंच आपल्यावर सभागृहाचा विश्वास आहे हे दाखल करण्यासाठी शासन स्वतःवर विश्वासदर्शक ठराव मंजूर करत असतात. म्हणजे सभागृहाचा आमच्या याला पाठिंबा आहे हे सिद्ध करता येतं. ठीक आहे. 31 नंबरचा क्वेश्चन पहा. कॉन्स्टिट्युशनल बॉडी संदर्भातला आहे. इलेक्शन कमिशन संदर्भातला आहे. चुकीचं विचारलंय आपल्याला. पहिलं, केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षता आहे, इतर निर्वाचन आयुक्ताला नाही. दुसरं, मुख्य निर्वाचन आयुक्ताचे स्थान व दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या समान आहे. तिसरं, मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ समानातील प्रमुख आहेत. चौथं, जर एखाद्या बाबतीत मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्त यांच्यात मतभेद निर्माण झाले तर निर्णय बहुमताने घेतात. चुकीचं विचारलंय तर दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. ते कसं आहे आपण पाहूया. आता आपण निर्वाचन आयोग जे आहे ते डिटेलमध्ये बघू. बघा, पार्ट 5 मध्ये याचा उल्लेख आहे. आर्टिकल 324 ते 329 याच्या संदर्भातल्या तरतूद आहेत. भारतीय निर्वाचन आयोग प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, संसद आणि विधिमंडळ यांच्या निवडणुका कंडक्ट करत असतात. ही एक ऑल इंडिया बॉडी आहे. प्रेसिडेंट मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर कमिशनरची नियुक्ती करत असतात. त्यांची इतर निवडणूक आयोगाची संख्या किती असावी हे प्रेसिडेंट निश्चित करत असतात. याची स्थापना 25 जानेवारी 1950 ला केलेली आहे, म्हणून मतदार दिवस जो आहे तो 25 जानेवारीला असतो. याची रचना बघा. 1950 ला ही सिंगल मेंबर बॉडी होती. मग 1989 ला मल्टी मेंबर बॉडी झाली. तर 1989 ला कारण आपण बघितलं 61वी घटना दुरुस्ती 1988 जी 89 ला लागू झाली. मतदाराचं वय 21 वरून 18 केलं होतं, त्याच्यामुळे कामकाज वाढलं होतं, म्हणून ती मल्टी मेंबर बॉडी केली. परत 1990 ला ही सिंगल बॉडी केली आणि 1993 ला परत हिला मल्टी मेंबर बॉडी करण्यात आली. ठीक आहे. एक निर्वाचन आयुक्त, 2 इतर निवडणूक अधिकारी आयुक्त असतात. जर मतभिन्नता असेल तर बहुमताने निर्णय घेतला जातो. हा इथला मुद्दा आहे. सुप्रीम कोर्टाच्या समान काय काय बघा. एक, त्याचे वेतन, भत्ते आणि इतर बाबी या सुप्रीम कोर्टाच्या समान आहेत. त्याची पोझिशन आणि स्टेटस हे सुप्रीम कोर्टाच्या समान नाही, म्हणून हे विधान चुकीचं आहे. 6 वर्ष आणि 65 वर्ष इतकी कालावधीचं कामकाज असतं. कार्यकाळाची सुरक्षता असते. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाला ज्या ग्राउंडवरून पदावरून दूर केलं जातं त्याच ग्राउंडवरून यांना पदावरून दूर केलं जातं. सिद्ध झालेलं गैरवर्तणूक आणि अक्षमता या कारणावरून त्याला दूर केलं जातं. स्पेशल मेजॉरिटी लागत असते. इतर कमिशनरला, निवडणूक आयुक्तांना मुख्य निवडणूक आयुक्ताच्या शिफारशीशिवाय पदावरून दूर करता येत नाही. आता या निवडणूक आयोगासंदर्भातले काही फ्लॉ आहेत. आपण जी आपली राज्यसेवेची प्रिलिमची टेस्ट आहे त्याच्यात हा प्रश्न टाकला होता की कुठल्याला संविधानात तरतूद आहे. बघा, मुख्य निवडणूक आयुक्त होण्यासाठी पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे. त्याचा कालावधी किती असावा हा निश्चित करण्यात आलेला आहे. निवृत्तीनंतर त्यानं शासकीय पदावर असावं की नाही याच्या संदर्भातली तरतूद नाही, हे या संदर्भातल्या तरतूद आहे. मग मुख्य निवडणूक आयोगाचं काय काय कामकाज आहे ते बघून ठेवणं गरजेचं आहे. आर्टिकल 325 जी मतदार यादी आहे त्याच्या संदर्भातला आहे. 326 जे प्रौढ मताधिकाराचे प्रोव्हिजन आहे त्याच्या संदर्भातला आहे. 329 याच्या संदर्भात कोर्टाने हस्तक्षेप करू नये या बाबी आहेत. या सगळ्या निवडणूक आयोगासंदर्भातल्या बाबी आहेत, त्या तुम्ही करणं गरजेचं आहे. उद्याचा प्रश्न याच्यातूनच निर्माण होतो. बघा, फंडामेंटल राईट संदर्भातला प्रश्न आहे. बरोबर नाही असं विचारलंय. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही, हे चूक आहे.
त्या पद्धतीनेही तुम्हाला जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेता येत नाही. दुसरं, भारतीय राज्यघटना अनुच्छेद 20(2) नुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवला जाणार नाही आणि एकापेक्षा अधिक वेळा शिक्षाही दिली जाणार नाही. हे स्टेटमेंट बरोबर आहे. तर भारतीय राज्यघटना अनुच्छेद 14 नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. आपण आर्टिकल 29 चा जो क्वेश्चन पाहिला होता त्याच्यात आपण बघितलं फंडामेंटल राईट संदर्भात काय काय मुद्दे कव्हर करणं गरजेचं आहे. फंडामेंटल राईट जो टॉपिक आहे तो व्हर्टिकल म्हणजे एकदम डिटेल करणं गरजेचं आहे. त्याच्या संदर्भात काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. हे असे आर्टिकल विचारतात बघा. 21 विचारले, 20 विचारले, 14 विचारले. ठीक आहे. त्यामुळं फंडामेंटल राईटचा टॉपिक आहे तो डिटेलच करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यात सांगण्याचे मुद्दे मग सगळे आर्टिकल जे आहेत, सिटीजनला कुठला लागू आहे, सिटीजनला कुठला लागू नाही, लिगल पर्सनला कुठला लागू आहे, आर्टिकल 19 ची सिक्वेन्स काय आहे, हे सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. 32 मधला डिटेल करणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. कोणते विधान योग्य आहे असं विचारलंय. अनुच्छेद 2 म्हणजे आर्टिकल 2, आर्टिकल 3, आर्टिकल 3 हा प्रश्न आपण जो मार्च 21 ला जो पेपर झाला त्याच्यात आपण बघितला आहे. 75 नंबरचा क्वेश्चन आहे. आता याच्यातलं काय काय बघा. पार्ट 2 मध्ये नवीन भूप्रदेशाचा समावेश किंवा त्याची स्थापना याच्या संदर्भातला आहे. आपण तिथं बघितलं होतं. आर्टिकल 2 पहिला मुद्दा आहे ऍडमिशन संदर्भातला आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो इस्टॅब्लिशमेंट संदर्भातला आहे. आर्टिकल 3 हे एक्झिस्टिंग स्टेट संदर्भातला आहे. त्याच्यातल्या चेंजेस, सीमा बदलणं, कमी करणं, वाढवणं, नाव बदलणं याच्या संदर्भातला आहे. आणि तिसरा मुद्दा काय, तर हे बिल फक्त लोकसभेतच मांडलं जातं तर नाहीये, तर ते आयदर हाऊसमध्ये मांडलं जातं. फक्त शासकीय सदस्याद्वारेच मांडलं जातं. प्रेसिडेंटची रिकमेंडेशन लागते. प्रेसिडेंट ते कन्सर्न स्टेट लेजिस्लेचरकडे पाठवतात. त्याचे जे काही ओपिनियन आहे ते बंधनकारक नसतं. हे सगळ्या बाबी बघितलेल्या आहेत. तर तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. त्या व्हिडिओत हे आपण मुद्दा सगळा कव्हर केलेला आहे. ओके. 34 नंबरचा क्वेश्चन पहा. लोक न्यायालयासंदर्भात काय बरोबर नाही. बघा आता हे मुद्दे कसे कसे येतात बघा. एकदा आपण ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम पाहिलं, त्याच्यानंतर ज्युडिशियल रिव्ह्यू पाहिलं, आता लोक अदालत. तर हे प्रिलिमचा टॉपिक आहे. हे प्रिलिमला विचारलं जातं. बरोबर नाही असं विचारलं. पहिलं, कायदेशीर सेवा अधिसत्ता अधिनियम लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी ऍक्ट 1987 नुसार याला स्टॅच्युटरी स्टेटस दिलं लोक न्यायालयानं. दुसरं, लोकन्यायात केवळ सेवेतील सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तींचा समावेश होऊ शकतो अशी काही तरतूद नाहीये. काही समाजसेवक पण याच्यात सहभागी होऊ शकतात, काही वकील पण याच्यात सहभागी होऊ शकतात. तिसरं, लोक न्यायालयाने दिलेला प्रत्येक निर्णय हा अंतिम असतो आणि दोन्ही पक्षावर बंधनकारक असतो. हे स्टेटमेंट बरोबर आहे. चौथं, लोक न्यायालयाने दिलेला निर्णय दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निवाड्या समान असतो. हेही स्टेटमेंट बरोबर आहे. पहा, तर याच्यात मग काय विचारलं जाऊ शकतं परत. एक लोक न्यायालय, लोक अदालत हे जे तत्व आहे गांधीच्या तत्वावर आधारित आहे. पहिलं लोक न्यायालय अदालत आहे ती 1982 ला गुजरातमध्ये झालेली. 1987 च्या कायद्याने त्याला स्टॅच्युटरी स्टेटस दिलं. न्यायिक अधिकारी याचा चेअरमन असतात. वकील किंवा समाजसेवक, वकील आणि समाजसेवक हे याचे सदस्य असतात. म्हणजे लक्षात ठेवा, याचा चेअरमन जे असेल लोक अदालतीचा तो ज्युडिशियल ऑफिसर असला. दिवाणी न्याय संहिता 1908 याला लागू असते. आता याचे सुप्रीम कोर्टानं लोक अदालतीचे काय काय फायदे सांगितले. एक, फी नसते याला. जर फी तुम्ही पेड केलेली असेल तर ती फेड तुम्हाला परत रिटर्न दिली जाते. ऍप्लिकेशनची स्ट्रिक्ट प्रोसिजर नसते, सोपं असतं. डायरेक्टली इंटरॅक्ट करतात त्या लोकांशी जे काही वादी आणि प्रतिवादी असतील त्यांच्याशी, आणि याचे निर्णय बंधनकारक असतात. ठीक आहे. म्हणजे वेळेची बचत होते, न्यायालयीन कामकाजावरला लोड कमी होतो आणि झटपट निर्णय होतो. हे याचे फायदे आहेत. पुढचा क्वेश्चन आहे 35वा. राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य काय आहे असं विचारलंय आपण. आयोगाची नियुक्ती डिसेंबर 53 मध्ये हे आपण बघितलं. आयोगाच्या प्रमुखपदी फजल अली होते हेही आपण बघितलं. अन्य सदस्य एच.व्ही. कामत नव्हते आणि गोविंद वल्लभ नव्हते. कोण होते? के.एम. पन्नीकर,
आणि एचएन कुंद्रू होते. दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. बरोबर. चौथा मुद्दा चौथा पर्याय हा आपला आहे. इथंच आन्सर आपलं निघून जातं. आयोगाने आपला अहवाल 30 सप्टेंबर 1954 ला दिला नाही, तो सप्टेंबर 1955 ला दिला होता. राज्य पुनर्रचना अधिनियम 31 ऑगस्ट 1956 ला मंजूर झालं तर नाही, तर ते मंजूर झालं 1 नोव्हेंबर 1956 ला. नंतर हा अधिनियम 1 जानेवारी 1957 ला अंमलात आला, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. याच्या पूर्वीच्या प्रश्नात आपण याचं डिस्कशन केलेलं आहे. अशा प्रकारे आपण 2022, 2021 आणि 2019च्या पेपरचं राज्यसेवा प्रिलिमचे काही क्वेश्चनचं लॉजिक काय आहे, तो क्वेश्चन येण्यामागचं आणि बाकीच्या प्रश्नासंदर्भातलं एक तर टॉपिक प्रिलिमला रेलेव्हंट टॉपिक कुठले आहेत, त्या टॉपिक संदर्भातलं काय काय विचारलं जाऊ शकतं, हे आपण मार्गीच्या वतीनं आपण डिस्कशनची जी सिरीज आहे ती बघतो आहोत. याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. तुमच्या याच्या संदर्भातल्या काही सूचना असतील, काही मत असेल तर ते आम्हाला जरूर कळवा. आपण त्याच्यानुसार हे करूया. ठीक आहे. थँक्यू.